आज 9 सप्टेंबर 2021 20% व 40% शाळांकरिता 92 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे पगाराकरिता. परंतु नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 थकीत वेतन जे आहे ते डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मंजूर होण्यासंदर्भात माहिती समोर आलेली आहे. त्याचसोबत अघोषित शाळांचं आंदोलन सध्या सुरू आहे. त्याची सद्यस्थिती काय आहे त्याची माहिती आपण आज या ठिकाणी पुढे बघणार आहोत. जरी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे, तरी देखील अजूनही पगार शिक्षकांना मिळालेला नाहीये. त्याची सद्यस्थिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर नुकतंच विक्रम काळे शिक्षक आमदार औरंगाबाद यांनी एक माहितीपत्रक जे आहे ते सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं शिक्षकांकरिता. कारण शिक्षकांकडून वारंवार सर्वच महाराष्ट्रातील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना फोनद्वारे विचारपूस करण्यात येत होती पगारासंदर्भात. त्यामध्ये पगार कधी सुरू होईल, नोव्हेंबरपासूनचा जो पगार थकीत आहे तो पगार कधी सुरू होईल. त्याचसोबत आता आपण बघितलं तर सप्टेंबरपर्यंत काही शिक्षकांचे पगार जे आहे ते झालेले नव्हते. 8-8, 9-9, 10-10 महिने पगार महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे थकवले गेल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे. आणि त्यामुळं हे शिक्षक जे आहे ते व्याकुळ झालेले होते आणि त्यामध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांचा पगार तरी किती असतो, तोही पगार जो आहे तो थकवण्यात आलेला होता. म्हणजे काही शिक्षकांना 10,000, 15,000, 20,000, 30,000 एवढा फक्त पगार आहे. त्यामध्ये 40% मधील जे शिक्षक असतील त्यांना 20 ते 30,000च्या मध्ये पगार असेल आणि जे अंशतः अनुदानित शिक्षक असतील त्यांना 10 ते 20,000च्या मध्ये फक्त पगार आहे. तरी देखील शिक्षकांचे पगार 8-8, 10-10 महिने थकवण्यात आलेले होते. याचं कारण जे आहे ते काय? हे मात्र समजू शकलेलं नव्हतं. त्यामध्ये नेमकी अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात होती की काय? परंतु काही झालं तरी आता कोरोनाचं कारण जे आहे ते खूप सोपं झालेलं आहे. काही कारण असलं की निधी कमी आहे आणि कोरोनामुळं हा पगार कमी करण्यात आलेला आहे. हे कारण सर्वांचंच आता तोंडपाठ झालेलं आहे. म्हणजे काही झालं की कोरोनाचं नाव फक्त पुढं करायचं आणि त्याखाली सर्व जे आपल्या ज्या काही चुका असतात किंवा ज्यामध्ये दिरंगाई होत असते, ती फक्त कोरोनाच्या नावाखाली ढकलून न्यायची परिस्थिती सध्या ही पाहायला मिळत आहे. आणि त्याला ही जी बाब आहे ती निश्चित खूप गंभीर बाब आहे की आपलं जे काम आहे ते आपण जर वेळेवरती केलं, कारण शिक्षकांचं काम वेळेवर करताय. ऑनलाईन टीचिंग जे आहे ते सर्व शिक्षकांचं चालू आहे. काही ठिकाणी 11वी 12वी हे ज्या शाळा आहे 10वी 11वी 12वी या देखील 11वीचं आता ॲडमिशन चालू आहे, परंतु 10वी 12वी या शाळा ज्या आहे त्या सुरू आहे. मग त्यामध्ये एका बेंचवरती एक विद्यार्थी असेल किंवा जी शासनाने नियमावली घालून दिलेली होती 10वी 12वीच्या शाळांकरिता काही काही भागांमधील त्या ठिकाणी त्या शाळा ज्या आहेत त्या सुरू आहे आणि त्यामुळे त्या शिक्षकांना पगार मिळणं ही शासनाची जबाबदारी. एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शिक्षक जे आहे ते आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत. तर या शिक्षकांना पगार मिळणं, पगार देणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे. त्यामध्ये विविध ठिकाणी ड्युट्या ज्या आहे त्यामागं शिक्षकांनी केलेल्या होत्या कोविड काळामध्ये, की ज्या काळामध्ये कोणीही घराच्या बाहेर पडत नव्हतं, तर त्या काळामध्ये शिक्षकांनी कोविडच्या ड्युट्या केलेल्या होत्या. आणि आता शिक्षकांना 20% 40% अनुदानावरती असलेल्या जे शिक्षकांना आहे ते 8-8, 10-10 महिने पगार महाराष्ट्रामध्ये थकवण्यात आलेले होते. अत्यंत दयनीय अवस्था ही म्हणावी लागेल शिक्षकांची. कारण आता असं आपल्याला तुलना करावी लागेल का जे काही आपण नुकतंच बघतोय, काही काही जे देश आहे त्यांच्यामध्ये सत्तांतर होत आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये भांडणं होत आहे. तर त्या देशांमध्ये आपण जर बघितलं तर त्या काही देशांमध्ये शिक्षणाला कुठल्याच पद्धतीचे दर्जा जो आहे, कुठल्याही पद्धतीची व्हॅल्यू त्याला दिली जात नाही. आणि यामध्ये संपूर्ण जगाने देखील बघितलेलं आहे का असे जे मागं राहिलेले देश आहे, शील देश आहे, की ज्या देशांमध्ये शिक्षकांना कुठल्याही पद्धतीची व्हॅल्यू जी आहे ती दिली जात नाही. तर त्याकडेच आपला सुद्धा जे महाराष्ट्राचं पाऊल जे आहे ते पडताना पाहायला मिळत आहे का? असा प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडायला लागलेला आहे का? असे जे अविकसितशील देश आहे, तर कारण विकसित देशांचा काय असतं का त्यामध्ये शिक्षणावरती जास्त खर्च जो आहे तो केलाचं आपल्याला पाहायला मिळत असतं. परंतु अविकसित जे देश असतात त्यामध्ये शिक्षण असेल किंवा इतर गोष्टींवरती फार कमी प्रमाणावरती खर्च जो आहे तो केला जात असतो. तसंच चित्र जे आहे
ते आता आपल्याला काही वेगवेगळ्या देशांमध्ये पाहायला मिळत असतं. परंतु भारतामध्ये तसं चित्र आपल्याला पाहायला भेटत नाही. शिक्षणावरती देखील चांगल्या पद्धतीने खर्च जो आहे तो केला जात असतो. महाराष्ट्रामध्ये देखील शिक्षणावरती खर्च केला जात असतो. परंतु आता हे थकीत वेतन जे आहे, त्यामुळं शिक्षक जे आहे ते हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि निश्चित हे जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, ते देखील राज्यकर्ते हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतील असं देखील शिक्षकांना अपेक्षा आहे. मग आता ही अपेक्षा केव्हा पूर्ण होती हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. त्याकरिता शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी देखील प्रयत्न केलेले होते आणि त्या प्रयत्नांना यश आल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. जे 8-8, 10-10 महिन्याचे पगार थकलेले होते ते आता शिक्षकांचं द्यायचं काम जे आहे ते शिक्षक आमदार यांच्यामार्फत नुकतंच आता शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पाठपुरावा केलेला होता. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता आणि त्यानंतर या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की स्वतः अजितदादा पवार यांच्याकडून हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. तर निश्चित असं जे काम आहे शिक्षकांचं जे आर्थिकचं काम आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण नुकतंच 7 सप्टेंबर रोजी जी बैठक झालेली होती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड, तर त्यांच्यासमवेत शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षण विभागातील, मंत्रालयातील शिक्षण विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. परंतु त्या ठिकाणी आर्थिकचा कुठल्याच पद्धतीचा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आलेला नव्हता. आणि सांगण्यात आलेलं होतं की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समवेत बैठक लावून आपण हे आर्थिकचे प्रश्न मार्गी लावू. परंतु शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मात्र निश्चित एक चांगला निर्णय जो आहे तो पाठपुरावा केलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण हे जे थकीत वेतन आहे ते थकीत वेतनाकरिता जो निधी उपलब्ध होणं गरजेचं होतं, तो निधी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपलब्ध करून घेतलेला आहे. कारण त्यांची मैत्री जी आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत ही महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे आणि निश्चित या मैत्रीचा फायदा शिक्षक आमदार विक्रम काळे हे शिक्षकांना करून देणार का हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. कारण प्रचलित धोरण जे आहे ते प्रचलित धोरणाविषयी देखील आपण उद्या या ठिकाणी सविस्तर माहिती बघणार आहोत की कशा पद्धतीने प्रचलित धोरणाकरिता विक्रम काळे साहेब यांनी जर ठरवलं तर हा प्रचलित धोरणाचा मुद्दा देखील विक्रम काळे शिक्षक आमदार जे आहेत ते त्याचसोबत इतर देखील शिक्षक आमदार हा प्रश्न मार्गी लावू शकते. त्याची माहिती आपल्याला पुढं त्या ठिकाणी पाहायची आहे. उद्या आपण त्या ठिकाणी वेगवेगळे जे मुद्दे आहे कसे शिक्षक आमदार प्रचलितचा प्रश्न मार्गी लावू शकतात ते आपण पुढं बघणार आहोत. तर स्वतः विक्रम काळे यांनी ही माहिती दिलेली आहे का 20% 40% शाळांकरिता 92 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि यामुळं मार्चपासून ते आता ऑक्टोबरपर्यंतचे जे काही पगार आहे त्यामध्ये कुठल्याच पद्धतीची अडथळा येणार नाही. पगार जे आहे ते ऑक्टोबरपर्यंत रेग्युलर होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. परंतु जे नोव्हेंबरपासूनचे जे थकीत पगार आहे नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत, तर या पगारांकरिता येणाऱ्या अधिवेशनामध्ये तरतूद जी आहे ती केली जाणार आहे आणि ते 4 महिन्याचे जे पगार आहे ते त्या अधिवेशनामध्ये त्या शिक्षकांचे होतील असं देखील या पत्रकामध्ये प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांचा पगाराचा जो प्रश्न आहे तो चांगल्या पद्धतीने सोडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशाच पद्धतीने आर्थिकचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते विक्रम काळे शिक्षक आमदार यांनी निश्चित सोडवावे असं शिक्षकांचं त्यांच्याकडे निश्चित हक्काने मागणी असणार आहे. प्रचलित धोरणाचा प्रश्न देखील त्यांनी लवकरात लवकर मिटवावा असं देखील शिक्षकांची मागणी आपल्याला पुढं उद्या त्या ठिकाणी त्यावरती सविस्तर चर्चा करायची. त्यानंतर अघोषित शाळांचं आंदोलन हे सध्या सुरू आहे पुणे या ठिकाणी. परंतु अत्यंत खेदाने काही जे अघोषित शाळेचे जे त्या ठिकाणी आंदोलन करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये सुद्धा मेसेज पाठवण्यात आलेले आहे. इतर जे अघोषित शिक्षक आहे की जे घरी बसून फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल यावरती अघोषित आंदोलनाचे फोटो शेअर करत असतात किंवा त्यावरती खूप मोठ्याने बोलत असतात. कुणी एखाद्या 20% 40% अनुदानावरती असलेल्या शिक्षकाने प्रचलित धोरणाचा मुद्दा जर काढला, त्रुटीपूर्ततेचा अनुदानासह घोषित करण्याचा मुद्दा काढला तर त्याला लगेच विरोध करायला काही सेकंदात जे उत्तरं द्यायला अघोषित शिक्षक जे आहेत ते तयार असतात आणि त्या ठिकाणी सांगण्यात येतं की पहिलं अघोषित शाळांना अनुदान मिळालं पाहिजे आणि त्यानंतर त्रुटीपूर्तता आणि प्रचलित धोरण. ॲक्च्युली प्रचलित धोरण हा जो निर्णय जो आहे तो अघोषितसाठी सुद्धा उपयोगी आहे आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांसाठी आहे 20% आणि 40% साठी देखील आहे. त्याच्यामुळे प्रचलित धोरण जर लागू झालं तरच, कारण 20% 40% अनुदानावरती किती दिवस शिक्षक राहणार आहे हा देखील प्रश्न आहे. कारण आता 1 वर्ष उलटत येणार आहे
आता अनुदानाचा पुढचा टप्पा घेणं गरजेचं आहे. तरी देखील अजून अनुदानाचा पुढचा टप्पा मिळालेला नाही आहे. त्यामुळे अनुदानाचा पुढचा टप्पा मिळवण्याकरिता प्रचलित धोरण देखील खूप महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. तर अघोषित शिक्षक जे आहे पुणे या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि या शिक्षकांकडून जे अघोषित शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्याकडून देखील सोशल मीडियामध्ये काही मेसेज पाठवण्यात आलेले आहे अघोषित शिक्षकांना त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याकरिता, की अघोषित शिक्षक कशा पद्धतीने काही फक्त WhatsApp आणि Facebookवरती बोलणारे ते आता कुठं गायब झालेले आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आवाज मात्र आता जे WhatsApp, Facebookवरती बोलणारे अघोषित शिक्षक आहे त्यांचा आता येत नाही. का बरं या ठिकाणी उपस्थिती दाखवत नाही अघोषित शिक्षक? जर अघोषित शिक्षकांची उपस्थिती जास्त असेल तरच 15 सप्टेंबरपर्यंत या याद्या मंत्रालया ठिकाणी जाऊ शकतील. अन्यथा या याद्यांना पुन्हा 2022 शिवाय पर्याय राहणार नाही. असं पुढच्या अधिवेशन करता अघोषित शाळांचा प्रश्न संख्येअभावी तसाच मागे राहण्याचा एकंदरीत चित्र हे पाहायला मिळत आहे. नुकतंच अघोषित शाळेच्या शिक्षकांनी संचालक यांना भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी विचारलेलं होतं, की अजून किती दिवस जे आहे ते या ठिकाणी लागणार आहे अघोषित शाळांना मंत्रालय या ठिकाणी माहिती पाठवण्याकरिता. तर त्या ठिकाणी संचालकांनी सांगितलेलं होतं, की 30 सप्टेंबरपर्यंत ही माहिती मंत्रालयामध्ये पाठवण्याच्या दृष्टीने कामकाज चालू आहे. त्यानंतर शिक्षकांनी पुन्हा जोरदार आग्रह केला, की 15 सप्टेंबरपर्यंतच ही माहिती मंत्रालयामध्ये गेली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी शिक्षकांनी निश्चित आग्रह केला. शिक्षकांनी शिक्षकांची बाजू मांडली अघोषित शिक्षकांनी. आता त्या ठिकाणी संचालकांनी सांगितलं, "मी लिहून देतो का 30 सप्टेंबरपर्यंत ही जी माहिती आहे ती मंत्रालयात पाठवतो." परंतु अघोषित शिक्षक जे आहे त्यांचं देखील म्हणणं अत्यंत बरोबर आहे. कारण दिवसेंदिवस वेळ वाढत चालला आहे आणि त्यामुळं ही माहिती लवकरात लवकर मंत्रालयात गेली पाहिजे. त्याकरिता निश्चितच या सर्व शिक्षकांनी ही जी माहिती तपासणारे जे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन हे अधिकारी तपासताय का माहिती ते पाहिलं तर अत्यंत संथ गतीने काम चालू आहे आणि त्यामध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याची माहिती अजूनही त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे. अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची माहिती अजून समोर आलेली नाही आहे. असं प्राथमिक चित्रावरून समोर माहिती येत आहे आणि बाकीच्या इतर जिल्ह्यांची माहिती जमा झालेली आहे आणि ती देखील अत्यंत संथ गतीने तपासण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जर उपस्थिती जास्त असेल अघोषित शाळांतील शिक्षकांची तरच त्या ठिकाणी लवकरात लवकर दबाव पडून हा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि 15 सप्टेंबरला या शाळांची माहिती मंत्रालयात जाऊ शकते. अन्यथा 2022 पर्यंत किंवा त्यापेक्षा पुढेही अघोषित शाळा लवकर घोषित होत नाही, असं एकंदरीत चित्र पाहायला भेटते. आता अघोषित शाळेतील शिक्षक जे आहे ते आंदोलनस्थळी राहतच नाही आणि त्यामुळं अशी बोटावरती मोजण्याजोगते फक्त शिक्षक त्या ठिकाणी उपस्थिती आहे आणि त्यामुळं प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री यांनी देखील हाच मुद्दा पकडलेला आहे का अघोषित शाळांचे शिक्षक उपस्थित राहत नाही. त्यामुळे या शाळांचा प्रश्न थोडासा मार्गी जरी ठेवायचा राहिला म्हणजे हा जर पाठीमागं पडला तर त्यामुळे प्रचलित धोरणाचा प्रश्न देखील मागं राहू शकतो आणि त्यामुळं काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं का त्रुटीपूर्तता अघोषित शाळा घोषित झाल्यानंतरच त्यांना अनुदान मिळाल्यानंतरच आपण प्रचलित धोरण लागू करूयात, त्याचा प्रश्न सोडवूयात. म्हणजेच सर्वांना माहिती आहे का हा अघोषितचा प्रश्न जो आहे तो हळू सोडवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे याला जास्त दिरंगाई होऊ शकते आणि दिरंगाईमुळं प्रचलितचा सुद्धा प्रश्न जो आहे त्याला दिरंगाई होऊ शकतं. म्हणजेच काय तर हे शासन जेव्हा शेवटचं वर्ष त्यांचं असणार आहे म्हणजे 5 वर्ष पूर्ण होतील तर हे 5 वर्ष पूर्ण होता हे शेवट फक्त प्रचलित धोरण एखाद्या वेळेस लागू करतील. त्यामुळं सर्व शिक्षकांनी अलर्ट व्हावं. अघोषित त्रुटीपूर्तता 20% 40% अंशतः अनुदानित आणि लवकरात लवकर प्रचलित धोरण लागू करण्यासंदर्भात ज्या शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन लवकर चर्चा करून आंदोलनाची घोषणा जी आहे ती करण्यासंदर्भात चर्चा नुकतंच काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे. आता त्याला योग कधी येतो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.